नमस्कार मित्रांनो, मी मिस्टर वाड्याचं स्वागत तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण मामाच्या घरी गेलेलो होते, पण आता वापस आपल्याला जायचं होतं तिकडे. मस्त पार्टीचा प्लॅन आहे आणि दीदी आणि जिजाजी पण येणार आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉग पहा कसं आम्ही काय बनवता मस्त पार्टीसाठी. आणि जिजाजी ते येतील तिकडे पण, तो पूर्ण ब्लॉग येईल. तयार राहा नवीन ब्लॉगसाठी. आपण आता मामाच्या घरी पोचलेले आहे. दीदी बी आलेली आहे, ती पोचलेली बाईचा अवतार आवडते केस कुस. मम्मी पोचलेली आहे. काय करता आम्ही तुम्ही तिकडे काय लावलंय? भाजी लावली हिच्यात मस्त आता चिकन. हे बा हे आपले आप्पा आहे, बाबा मम्मीचे पप्पा. बरोबर आहे ना, मग गेलाय ना इकडे आपण यांच्या घरी आलेलो होते आता. अरे मी बॅग भरली आणि काय म्हणता? काय नाव तुमचं? नाव सांगा तुमचं. हा आत्माराम पाटील यांचं नाव आहे. आपण आलेलो आहे आता मामाच्या घरी. इकडे बा मामाचा पोरगा इकडे पटाके फोडतोय आणि इकडे आपलं मटण होतं मस्त चिकन. काय काय माहिती. बिझनेस प्लॅनिंग चालू आहे का हो? बिझनेस प्लॅनिंग चालू आहे. टाकायचं का मग दुकान? तुला बसणं पडेल दिवसभर. तोंड आहे ना बोला. नवीन प्लॉट घेतली आपण गावात नाही खाली पाहून आहे बघा गाव खाली नवीन प्लॉट पडली इथे. हो गावामध्ये होतं ना तिथे टाकला नाही टाकाला. काय काय तोंड करते बोल का बा? खटाई घ्यायची कटाई घ्यायची का? हा खटाई टाकून दे. हा टाकून सगळ्या. हे काय काय व्हीलचं पाकिट? मग तोंडात बोल ना. व्हीलचं आणि काय शिरायचं आहे? तिथं बाईला सांड्यांची रेस लागणार आहे. कोणता वार पहिलं का बोलली? सांडे बार बोलली. मस्त बा आपल्याला कचोरा आलेला आहे. नाश्ता विस्ता एकदम चालू आहे. फेमस कचोऱ्या वर का याची इकडच्या फेमस कचोरी म्हटलं इकडची या रस्त्याला. तरी तर आपल्या सगळ्या मावशी वगैरे आलेल्या आहे. पाहत सगळे कसे गप्पा मारता एकदम बसलेले आहे. जिजाजी मामा विमा भाऊ आपला भाऊ एकदम पोच बीज देतोय. इकडे पप्पा आपले. इकडे आता आपले काका बी आलेले आहे. मावशी बी आलेली. मावशी बोलगी बी आलेली मस्त इकडे आता. भाजी झालेली आहे इकडे आपली. इकडे मामी करताय जेवणाची तयारी. त्या दिवशी मामी नव्हते, आम्ही आले त्या दिवशी. आज आले मामी घरी. आज पप्पा बी आहे. मस्त इकडे चालू आहे सराट तयार करायची तयारी. इकडे मामा बी आहे. तिकडे मावशीन ते आलेले पुढे. नाही आपण इकडे नाही इकडे देते बारे जाताना. इकडे आपले जिजाजी आलेले होते मामा त्यांच्या घरी. इकडे मामा बसलेले आपले. मामाचा पोरगा इकडे. हे आपले काका आहे. इकडे काका आलेले. मावशी तर होतीच त्या दिवशी पहिले आलेली. पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तुम्ही. आता आपण जेवण करू मस्त. दाखवतो मी तुम्हाला चिकन केलं का मटन केलं मस्त एकदम भारीचं. काय करते अशी तू? व्हिडिओ चालू मी टाकून दे ना यूट्यूबवर खरंच. पाय मी एडिट करणार नाही, मी टाकीन.
प्रॉपर पेर देऊन उभे ह्या बाया बघता एकमेकांना काय आगगाडीत जाणं होतं का मी बरोबर आहे का? हा तू बरोबर आहे या इथं गर्दी झाली आहे इथून 1 2 3 4 चाल रे मम्मी चाल रे काय रे भाऊ, मग त्या वाटची भाजी मी घालू का? का गं? मावाची बी तुमच्या वाटची बी चालता का तुम्ही मागे? हा हे वा मस्त भाजी झालेली आहे, मस्त एकदम. काला हे बाई इकडे आपला मामी मस्त काकडी कुकडी काटताना, दुसऱ्या मामी पोळ्या तोडताना. अरे म्हणजे पोळ्या 4 भाग करताना पोळ्यांचे नीट वाढताना. चाल रे मग काय म्हणतात त्याला तोड तसे ना असं. हा काय मम्मी आहे? मटन चिकन मटन आहे मटन फेमस आमच्याकडचं इकडचं चुलीवरचं मटन. मामा रेसिपी मसाला कोणता? का गं मम्मी आम्हाला मामी म्हणता मला माहित नाही कोणता तर. आपल्या मावशी ते गेले जाता घरी आता निघाले ते जाय. मामा भाजी एकदम झणझणीत. हा दोघी भाऊ बहीण एक सारखे. त्या दिवशी मम्मीकडनं पेटले नाही, आज मामाकडनं पेटत नाही. हे बा आपण ही दादा आपल्या शेतात पोहोचलेले दादाच्या मंदिराकडे. इकडे दादाचं मंदिर आहे आपल्या मस्त. इकडे दादा गेट उघडतोय. जिजू पण आलेले, दीदी पण आलेली इकडे मंदिरात. जो आपण आपल्या दादाचं मंदिर आहे सचिन दादाचं. पाणी चालायचं. हे पहा मंदिर इथे. आपण पहिले चप्पल वगैरे काढून घेऊ. हेल्मेट वगैरे ठेवून घेतलं आपण. आता मंदिर उघडू. मंदिर इकडे आपल्या दादाचं मूर्ती फोटो दादाचा. दिवाळीचा तिथे आलेले दादाच्या मंदिरात. तेल आहे तिथे. लाइटिंग टाकलेली का दादा? पुढच्या टायमाला ना वरती चढून सण डायरेक्ट मागे म्हणजे असे वडून सण लावणे पडेल तिल वर आहे. मी नाही सोडला होता मागच्या टायमाला. झेंडा काय काय लावून होतं सडलं होते. स्टाईल बदलून पुढच्या वर्षी कलर नवीन सर्व. तर मित्रांनो आपण परत आलेले त्याच गवतात ज्या गवताला आपण मागच्या टायमाला तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे दिवाळी ब्लॉग पार्ट 1 मध्ये दाखवलं होतं आम्ही. त्याच गवतात आपण परत आलेले आहे. म्हणजेच एक गवत तर इकडे मागे आहे, पुढे आपलं शेत यायच्या. हे आपलं शेत आणि आपण तुरींच्या झाडांमधून घुसले पुढे. तुरीच्या वनातून पुढे आलेले आपण. येत आहे ते मागे जिजू ते. हां मागे गाडी पण. इकडे आपले पप्पा आहे. आज तर मम्मी पण आलेली. का पप्पा झाडं असे काय पडले? मित्रांनो पूर्ण झाडं पडून गेलेली. ते कश काय माहिती. हे पहा आज तर आपली मम्मी पण आलेली आहे. मम्मी किती दिवसानंतर आली तू आज शेतात?
तरी 3-4 महिन्यानंतर आली. आणि पहिले किती किती दिवसातून यायची? रोज यायची. पण आता तर वर्षभर झाले आलीच नव्हती, आता आली. हे पहा असं राहतं, दिवस बदलता प्रत्येकाचे. मेहनत चालू ठेवा फक्त. आता काय करता? अरे बा आपण शेतात आलेले. हे पहा आपली मम्मी आपल्या मागे. नव्हतं मी पैसे काढत. हे आपले पप्पा इकडे उभे शेत पाहत आहे. हे बा आमचा कापूस आता लई कपाशी लई फुटलेली आहे आमची. थोड्या दिवसात हे सगळं लागेल. हे बा नाही येत आहे इकडे. एक त्याच्यावर आहे ना तर 2 बोंड बाकी आहे. हे बा व्हाईट गोल्ड ज्याला म्हणतात ते हेच का? पांढरं सोनं. आणि ते झाड नाही का त्या बाईनं उपटून? पांढरं सोनं, शेतकऱ्याचं सोनं. हो पोरे. कोणते झाडं? ते बाई दिसतं. ते गुलाबी झाडं. थांबा तुम्हाला दाखवू का परत मी? मागच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलं होतं तुम्हाला गुलाबी झाडं. खाली पाय ना. अरे खाली पाय अटकणार आहे मम्मी. शेत येते. खाली पाहून चालावं लागतं मित्रांनो थोडं. हो. ते गाड्या कुठं भटकतात? कारण कसं आहे गारा आहे, अजून पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे कसं आहे खाली साप वगैरे पण असू शकतात. आणि गवत तुम्हाला दाखवू का मी? गवत हे पहा थांबतो का? इथे गवत केवढं आहे, त्याच्यामुळे असू शकतं काही. पण मम्मी पण येते आपल्या मागे मागे. ते जिजू आलेले. इकडे इकडे जिजू. ते रस्ता सापडत नाही. हा सरळ सरळ येऊ या, सरळ येऊ द्या. हे बघा जिजू पण आलेले तिकडे. दिसता का तुम्हाला? नाही ब्लॉगमध्ये तर काही दिसत नाही आहे. येते ते. हे बघा हे झाड मी तुम्हाला मागच्या टायमाला बोललेलं राजगिऱ्याचं, पण ते राजगिऱ्याचं झाड नाही आहे मित्रांनो. वाव. ते काहीतरी फुलांचं झाड आहे. म्हणजे हे फुलं जे असतात ना दिवाळीच्या टायमाला घराला लावतात, दाराला असं म्हणतात. म्हणताय बुवा असं. मला तर काही माहीत नाही पूर्ण इन्फॉर्मेशन. मी जे ऐकलं मी तुम्हाला सांगतो आहे. याच्याबद्दल आपण तर काही पूर्ण संशोधन केलेलं नाही आहे. पण हां आपण जर रिसॉर्ट टाकलं गुगलवर तर भेटू शकतं आपल्याला. हे बा आपल्या मम्मीत मस्त तोडून आणलेले. ये पा इसको दूँ मैं अभी. पाटील साहेबांचे शुभ कदम आमच्या शेतामध्ये आलेले. चल रे. राजगिरा नाही पप्पा ते. हे बघा शेतामध्ये असं लावतात ते झाड. दादा पण आलेला इकडे मागे. आपले मोठे बंधू पण आपल्या शेतात आलेले इकडे. अरे बापरे. हे बा आमचा पूर्ण परिवार आता शेतात आलेला इकडे. आम्ही इकडे फिरताय. जरा शेतातली ट्यूबवेल वाहन त्या. आला हा तिकडून पडत असेल. मी तोडल्या पण कॅरी बॅगच नाही. जाऊ दे. काय ग काय अटॅट करते तू? ते काय काही डोरा बिर आहे का? आंबाडीची होती ग म्हणून त्या आईमध्ये तरी सांगे तिकडे जाते ट्यूबवेलकडे, तिकडे जाते ट्यूबवेलकडे. बाजूचे पण आपल्या मागे मागे फिरताय. कृष्णा होता ना. काय एवढे शेतात घेऊन आले. तुकडे निघाला रे तू. मम्मी बाहेर निघासाठी. 15 फुल चालते का? आधी ड्रेनेज वाढली नाही वाढला आहे पण रेती निघते नाही त्यातून. त्याच्यासाठी एक वाल ठेवतो. रेती राहते पाईपलाईन जाम होते. एकडे नळ ठेवला पाहिजे. नळातून ते बिना गाडीचा नळ ठेवला आहे. म्हणजे पाणी प्यायला बी होतं आणि ते हे बी होतं. कारण की तुम्ही फिल्टरने लावला आहे. ते फिल्टर बी लावलं याला पण लावलं नाही. लावलं की काय होतं या नळ्याच्या जाम नाही होता.
रेती सगळी त्या पेपरमध्ये टाकते. हा प्रत्येक वेळेस नळाला नवीन टाकायला. थांबा मी पण बाहेर निघतो आता यांच्या मागे मागे. कुठून निघाले हे बघा केवढं. अजून आपल्याला निघावं लागतंय. मी हे फुल फुल देईन त्यांना. हे बाई इथे व्हिडिओ शूट करायला लावते म्हणजे दाखव फुल देईन ते बी. जाय ग. काय बरं? पाहुणारच गाडी. काय? भेटलं. हा? फोन द्या. बाहेर गेलं झालं. तुमचा नाही तर मग काय नाही. ऋषी काढून दे. हा दादा आपलं सगळं शेत सांभाळतो म्हणजे शेताचं वगैरे सगळं काही काय ते या दादा पाहतो आपलं. युट्यूबला काढले ऑनलाईन आहे का लाईव्ह थांब रे.